नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश जेव्हा ह्या मकरंदकडे आलेला असतो त्याच्या ऑफिसमध्ये, तर मकरंद मात्र आता जानकी समोर ऋषिकेशला विचारतो की तुम्ही हा इव्हेंट आहे तर कोणत्या तरी पतसंस्थेच्या नावाखाली करतात। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो, कारण ही पतसंस्था आहे तर ती माझ्या वडिलांचीच आहे। मकरंद म्हणतो की त्या संस्थेच्या मेंबरकडून मात्र आम्हाला खूप काही फोन कॉल्स येतात आणि की त्यांना काही न कळवता हा इव्हेंट तुम्ही करतात म्हणून, आणि जे काही तुम्ही करतात तर ते अगदी फ्रॉड आहे, मग तुम्ही सुद्धा फ्रॉड आहात। आता ऋषिकेशला खूपच राग येतो। ऋषिकेश लगेच आता मकरंदच्या अंगावर धावून जातो आणि रागाने त्याला म्हणतो की काय रे, तू फ्रॉड्स कुणाला म्हणतोस? तुला म्हटले की मी फ्रॉड केला आहे म्हणून। त्यावर आता लगेच ऋषिकेश इतका तापलेला असतो तेव्हा मात्र आता लगेच मकरंद म्हणतो की हे बघ ऋषिकेश, आणि तेवढ्यात आता ऋषिकेशच्या मोबाईलवर फोन येतो। तर आता ऋषिकेश फोन घेतो। ऋषिकेश फोन घेऊन सारंगला विचारतो की सारंग काय झाले? त्यावर तर सारंग रडतच असतो। सारंग म्हणतो की हे बघ दादा, अरे लवकरात लवकर तू घरी ये, घरी एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। तर अरे ती गावातील मंडळी आणि ते पतसंस्थेचे लोक आहेत ना, ते आपल्या दारात आलेले आहे। तर आता लगेच हे ऐकून ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो। ऋषिकेश म्हणतो की काय बोलतोस? सारंग म्हणतो की हो, तू लवकर घरी ये। हे बघ सारंग, अरे तू काही काळजी करू नको, मी आलोच, असे बोलून आता ऋषिकेश फोन ठेवतो आणि ऋषिकेश तेथून निघून जातो। तर आता मकरंद जानकीला केबिन मध्ये यायला सांगतो। जानकीला तर ऋषिकेश असा निघून गेला याचं वाईट वाटतं। आता जानकी कॅबिन मध्ये आल्यानंतर मकरंद हा जानकीला चिडून म्हणतो की बघितलंस का, हा मुलगा किती फ्रॉड्स आहे, मी तुला म्हणत होतो आणि तू तर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तुझा माझ्यावर विश्वास नाही। अगं तू तर त्याच्यासोबत मैत्री केली, तू त्याच्यासोबत त्याच्या बाईकवर सुद्धा बसलीस। वर आता जानकी म्हणते की हे बघ मकरंद, तर मकरंद म्हणतो की एक मिनिट जानकी, अगं मी तुझा बॉस म्हणून नाही तर एक मित्र म्हणून तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय। तो माणूस कसा आहे, तो कोण आहे नक्की आणि कसा तो त्याची वागणूक आहे हे अगदी तू कळून घेत नाही, आणि तरी सुद्धा तू त्याच्यावर इतका विश्वास ठेवलास। हे बघ यावर मला जास्त वाद घालायचा नाही, आता ही तू पुण्याची फाईल आहे ते घे, आपल्याला तेथे जायचं आहे। तर तेव्हा आता जानकीला मकरंदचा राग येतो। आता ती लगेच मात्र मनात विचार करते की मकरंद असा का बोलून गेला असेल। त्यानंतर आता इकडे घरी आलेले जे काही आता पतसंस्थेतील लोक आहे, आता मात्र ज्यांनी देणग्या दिलेल्या आहेत ते सर्वांना आता नाना हे चेक देत असतात। ज्यांनी जितक्या रकमा दिलेल्या आहे प्रत्येकाचे चेक नाना सर्वांना देतात आणि तेवढ्याच सारंग तेथे येतो। तेव्हा आता ते लोक म्हणतात की नानासाहेब खरंच धन्यवाद, अहो तुमच्याकडून हीच अपेक्षा होती, कारण तुम्ही आमचं नुकसान नाही होऊन देणार, तर धन्यवाद, आम्ही येतो म्हणून ते नानांचे आभार मानून जायला निघतात। आणि तोच लगेच आता ऋषिकेश तेथे येतो। आता ऋषिकेशला बघून त्यातील एक माणूस ऋषिकेशला म्हणतो की खरंच ऋषिकेश रणदिवे, काय अहो चांगले दिवे लावलेत तुम्ही, कारण नानासाहेब रणदिवे आहेत, त्यांनी तर खूप अगदी कष्टाने मात्र त्यांचं नाव लौकिक केलं होतं, परंतु एक दिवस मात्र तुम्ही त्यांचं नाक कापणार आहात। तर तेव्हा आता नाना खूपच रागाने ऋषिकेशकडे पाहत असतात। आता मात्र नाना, सुमित्रा हे सगळेजण दारात उभे असतात आणि ऋषिकेश आता अगदी खाली मान घालत सगळ्यांकडे पाहतो। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी असतं। आता मात्र ऋषिकेश दारातूनच विचारतो की आई काय झाले? तेव्हा नाना अगदी भडकून म्हणतात की आते जरा आतमध्ये ये। आता मात्र जेव्हा ऋषिकेश आत येतो तर नानाही त्याची गचंडी धरतात आणि लगेच म्हणतात की काय रे, स्वतःचं काही कर्तृत्व नाही आणि माझ्या नावाला अगदी कलंक लावतोस, बट्ट्या लावतोस माझ्या नावाला, आणि हे बघ अरे हे सर्व करताना लाज कशी वाटत नाही तुला? अरे हे बघ, अरे पतसंस्थेच्या नावाखाली तू पैसे खाल्लेस। तर आता ऋषिकेश विचारतो की एक मिनिट नाना, कोणी पैसे खाल्ले? उगाच त्या लोकांचं ऐकून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका नाना। तेव्हा आता नाना हे आणखीनच भडकतात। नाना आता इतके चिडतात, नाना म्हणतात की अरे तू स्वतः अगदी बाहेर घाण करून आलास आणि त्यावर आणखीन माती टाकण्याचा प्रयत्न करतोस। मला फक्त तू एक गोष्ट सांग की माझ्या पतसंस्थेचं खोटं लेटर तू तयार केलंस किंवा नाही? तेव्हा आता असं म्हणल्यानंतर सुमित्रा ऋषिकेशकडे पाहते। आता मात्र सारंग सौमित्राकडे पाहतो, कारण हे लेटर आता सौमित्राने बनवून दिलेलं असतं आणि आता मात्र हे दोघेही खूपच घाबरतात। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा केलं मी, पण नाना लगेच आता रागवून म्हणतात की पण काय ऋषिकेश, तुझं पण काय? अरे तुला लबाडी करून अजून वर कारण द्यायची आहेत का? तेव्हा आता नाना खूपच चिडलेले असतात
आणि सुमित्राला म्हणतात की सुमित्रा, अगं बघ बघ ना, तुझा मुलगा, तुझा चिरंजीव कोणत्या थराला गेलेला आहे तो. सुमित्रा बिचारी आता काही बोलत नसते. अगं तूच तर घरातून पैसे दिलेत आणि तुला असं वाटलं होतं की तुझा चिरंजीव अगदी स्वतःच्या पायावर उभा राहील म्हणून, पण नाही, कसलं काय. त्याने तर ते पैसे उधळलेत आणि तुमचे चिरंजीव तेवढ्यावरच थांबलेले नाहीत, त्याने तर लोकांचे पैसे सुद्धा अगदी लुबाडायला सुरुवात केलेली आहे. तर यावेळेस मात्र त्याने अगदी लोकांना फसून लोकांकडून पैसे लुबाडले आणि उद्या मात्र तो चोऱ्या दरोडे सुद्धा घालायला सुरुवात करेल, ते सुद्धा तो मागे पुढे नाही बघणार. तेव्हा आता ऋषिकेश लगेच म्हणतो की काय बोलतात नाना तुम्ही, मी चोर नाही. आता मात्र नाना लगेच आता एक सनकणी ऋषिकेशच्या कानामागे देतात. आता मात्र हे बघून सुमित्राला खूप मोठा अगदी धक्का बसतो. नानांनी एकामागून एक आता 2 कानामागे दिलेले असतात तर ऋषिकेश लगेच सोप्यावर जाऊन पडतो. आता सुमित्रा धावतच जाते आणि ऋषिकेशला धरते. तेव्हा आता सुमित्रा रागाने आता नानांना म्हणते की तुम्ही माझ्या ऋषिकेशवर हात उगारला का. तेव्हा आता लगेच नाना हो असं म्हणतात. नाना सुद्धा खूप भडकलेले असतात. सुमित्रा रागाने म्हणते की तुम्ही हे सर्व काय केलंस. तर नाना म्हणतात की चूक झाली माझी, कारण हे सर्व मी अगोदरच करायला हवं होतं. तर कालपर्यंत मी जाऊन दे करत होतो, मला असं वाटलं होतं की तो नक्की सुधारेल म्हणून, परंतु नाही. आता मात्र हे सर्व हाताच्या बाहेर गेलेले आहे. तर आता मात्र मला लाज वाटते की तो माझा मुलगा आहे हे सांगण्याची. अगं इज्जत कमवण्यासाठी अख्खं आयुष्य जातं, परंतु ती घालवण्यासाठी मात्र 1 सेकंद हा पुरेसा असतो. आणि ऋषिकेश आज मात्र तू तेच केलेलं आहे की अख्ख्या गावाला समोर माझी इज्जत घालवली. तर हे बघ, अरे ऋषिकेश, बापाचे जे काही अगदी खांदे पडू लागले तर पोराने मात्र अगदी पुढे येऊन बापाची छाती अगदी अभिमानाने फुलून जाईल असं काहीतरी करून दाखवायचे असते. आता नाना इतके भडकलेले असतात. ऋषिकेश मात्र आता हे सर्व ऐकून मात्र त्याला आता एक पूर्णपणे धक्का बसलेला असतो. नाना मात्र आता इतके भडकतात आणि नाना आता त्यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा येते. नाना म्हणतात की अरे तू तर बापाच्या पायाखालची जमीनच काढून घेतली रे, आणि खरंच मला आता मरण आले तर बरं होईल असं मला वाटते. नाना आता वैतागून खुर्चीवर बसतात, त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. तर आता सुमित्रा धावतच त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की हे बघा, अहो नका इतकं अभद्र बोलू, हे बघा नक्की काहीतरी मार्ग सापडेल, तुम्ही इतकं अभद्र बोलू नका, सर्व काही ठीक होईल. तेव्हा आता नानाही सुमित्रावरच भडकतात की काय ठीक होईल, सांग ना सुमित्रा, काय ठीक होईल. अगं हे बघ, हा ऋषिकेश सुधारणार आहे का, गेलेली आबरू आणि गेलेले पैसे परत येणार आहे का, सांग मला. नाना पुढे म्हणतात की हे बघ अगं, याच्यामुळे तर आता ही त्याचे दोन्ही भाऊ हे सुद्धा बिघडत चाललेले आहे. तर हा सारंग मात्र अगदी सावलीसारखा तुझ्या मागे असतो आणि हा सौमित्र वकील व्हायला निघालेला आहे, त्याची तरी तू माती करू नकोस. एक पैसा कमवण्याची अक्कल नाही आणि बॉक्स क्रिकेटच्या मॅच साठी मात्र तू लोकांकडून देणग्या गोळा करतो. अरे लाज कशी वाटत नाही तुला ही सर्व करताना. तेव्हा ऋषिकेश अगदी रागानेच मागे उत्तर देतो की हो घेतो म्हणून. आता नाना इतके भडकतात, नाना पुन्हा त्याच्यावर धावून येतात. सुमित्रा आता नानांना अडवते. त्यानंतर आता सुमित्रा म्हणते की हे बघ ऋषिकेश, तू शांत हो बरं. आता मात्र ऋषिकेश आईला म्हणतो की हे बघ आई, बोलून दे मला, कारण नाना आतापर्यंत खूप काही बोलले आणि हे बघा नाना, मी चोरलं, तुमचं लेटर हेड चोरलं, माझी पद्धत चुकीची होती, पण कोणता पर्याय तुम्ही माझ्या पुढे ठेवला बरं. कधी एक अगदी पैशाचा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवला नाही, म्हणून तुम्ही 1 रुपया सुद्धा कधी मला दिलेला नाही. अहो थिएटरच्या बिझनेस साठी मी तुमच्याकडे पैसे मागितले, दिलेत का तुम्ही मला पैसे. आणि हे बघा, तुम्ही मला पैसे नाही दिलेत, पण माझ्या आईने मला ते पैसे दिलेत. मुळशीमध्ये मी चित्रपट लावला, मी पूर्ण हाऊसफुल करून दाखवला, त्यावेळेस मात्र तुम्ही माझी पाठ थोपटली का नाही. आणि का तुम्ही माझी पाठ थोपटली नाही, तर माझे कान पकडायची घाई तुम्हाला होती. आणि हे बघा नाना, तुम्ही तर ठरूनच टाकलेलं आहे की अगदी मी तुमच्या पैशावर नाक घासतो म्हणून. तेव्हा आता लगेच नाना भडकतात. नाना सुद्धा म्हणतात की हो, नाही का मग तसे, अरे सांग ना, तसेच आहे ना. अरे हे बघ बाळा, अरे तू तर अजून अंडतच आहे, बापाच्या कष्टाचं पायदन तुझ्या पायात आहे, तर म्हणून तुला संघर्षाची ठेच काही लागलेली नाही. जरा तू घराच्या बाहेर पड, मग तुला पैशाची किंमत कळेल. तर इतकंच जर तुझ्यामध्ये जोर आहे तर जा घराच्या बाहेर आणि पैसे कमवून दाखव म्हणून. उगाच तू बापाच्या जीवावर उड्या मारू नकोस. आता मात्र ऋषिकेश हे बोलणं ऐकतो. आता ऋषिकेशला खूप मोठा एक धक्का बसतो. ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी असते. आता नाना जे काही बोललेले आहे की जा घराच्या बाहेर, म्हणून ऋषिकेश आता घर सोडण्याचा एक आता मोठा निर्णय घेतो. तेव्हा आता नाना त्याला पुन्हा म्हणतात की जा या घरातून कायमचं चालता हो म्हणून.
तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जातोय. आता हे म्हटल्यानंतर आता लगेच सुमित्राला खूप मोठा एक धक्का बसतो. आता सुमित्रा रागाने नानांना म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही हे सर्व, तुम्ही माझ्या ऋषिकेशला घराच्या बाहेर जायला सांगणार का? तेव्हा आता नाना म्हणतात की हो, कारण दुसऱ्याच्या पैशावर हा श्रीमंत होण्याची स्वप्न पाहणार आहेत का? आणि हे बघ, त्यापेक्षा अगदी स्वतः मेहनत कर आणि पैसा कमवू. अरे एक पैसा कमवण्याची हिंमत तुझ्यामध्ये नाही, सांग ना आहे का हिंमत तुझ्यामध्ये? असे आता ऋषिकेशला ते प्रश्न विचारत असतात. ऋषिकेशचा स्वाभिमान दुखावलेला गेले असतो. तो आता या घरात अगदी राहण्याचं ठरवत नाही आणि जाताना तो नानांना म्हणतो की हा ऋषिकेशमध्ये हिंमत सुद्धा आहेत आणि अक्कल सुद्धा आहे आणि आज तुम्ही मला चॅलेंज देता तर आज हे तुमचं चॅलेंज मी स्वीकारतो आणि ते पूर्ण करून दाखवतो. आज मात्र लोकांना जितके पैसे तुम्ही दिलेले आहेत तितके सगळे पैसे मी माझ्या मेहनतीवर कमवून दाखवेल, तर त्याशिवाय मी घरामध्ये पाऊल ठेवणार नाही, हा माझा शब्द आहे. असे बोलून आता ऋषिकेश जाण्याचं ठरवतो तर सुमित्राला एक खूप मोठा धक्का बसतो आणि सारंग सौमित्र यांना सुद्धा. तेव्हा आता सारंग लगेच रडतच म्हणतो की नाना प्लीज दादाला थांबवा, प्लीज त्याला यावेळेस माफ करा. सौमित्र सुद्धा म्हणतो की हो दादा, हो नाना, प्लीज तुम्ही यावेळेस ऐका, ऋषिकेश दादाला माफ करा. सुमित्रा सुद्धा आता रडत असते. सुमित्रा सुद्धा नानांच्या खूप विनवण्या करते की अहो हे बघा तो जातोय, त्याला घरातून जाऊन देऊ नका. अहो ऋषिकेश आपल्या काळजाचा तुकडा आहे, प्लीज त्याला थांबवा, त्याला जाऊन देऊ नका, त्याला असं वारेवर सोडू नका. तेव्हा आता नाना हे सुमित्रावर खूप भडकतात. सुमित्राला म्हणतात की सुमित्रा, आणि हे बघ आवर स्वतःला, जर तुझ्या पोराला काहीतरी करायचं तुला बघायचं असेल तर मात्र तुझ्यातील जी काही आईची माया आहे तर ती जरा बाजूला ठेव आणि मग बघूयात की तो काय दिवे लावतो ते. सारंग सुद्धा आता रडत असतो आणि सौमित्र सुद्धा. मात्र आता लगेच सुमित्रा धावतच ऋषिकेशकडे रूम मध्ये जाते. त्यानंतर आता इकडे मकरंद आणि जानकी बाहेर कुठेतरी कामासाठी जायला निघतात आणि त्याच वेळेस गाडीच्या टायर हा पंक्चर असतो. आता लगेच मकरंद म्हणतो की अरे रे, ह्याच वेळेस मात्र हा टायर पंक्चर व्हायचा होता का? तर जानकी म्हणते की हे बघा काही हरकत नाही, आपण बाईकवर जाऊया. तर तेव्हा आता मकरंद विचारतो की तुला चालेल का? तर जानकी म्हणते की का चालणार नाही मकरंद, अरे मी रिक्षा, टॅक्सी, बस असंच प्रवास करत असते. त्यावर आता मकरंद म्हणतो की अगं नाही, माझी गाडी असताना सुद्धा तुला रिक्षाने ट्रॅव्हल करावं लागणार आहे. तर म्हणून जानकी तर रिक्षाला आवाज देते. आता लगेच मकरंद म्हणतो की थांब, अगं मी थांबवतो. म्हणून आता दोघेही रिक्षावाल्याला आवाज देतात. तेवढ्यात रिक्षा त्यांच्या जवळ येते. आता जानकी रिक्षामध्ये बसणार तोच लगेच आता जानकी त्या रिक्षावाल्याचा चेहरा पाहते आणि हा तोच रिक्षावाला असतो की ज्याने जानकीला चुकीच्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केलेला असतो. जानकी त्याच्याकडे पाहतच असते आणि तो जानकीकडे. आता जानकीला सर्व काही तो मागचा क्षण आठवतो. जानकी मात्र रिक्षामध्ये बसायला तयार नसते. जानकी त्याला म्हणते की तू. तेव्हा मकरंद म्हणतो की अगं बस ना. जानकी रागाने रिक्षावाल्याला म्हणते की तू. तेव्हा आता हा रिक्षावाला मात्र अगदी आपला गाल चोळत असतो आणि जानकी लगेच बाजूला होते. तर मकरंद त्या रिक्षावाल्याला थांबवतो आणि म्हणतो की जानकी काय झालं तू? तेव्हा जानकी म्हणते की हे बघ मला या रिक्षातून नाही जायचं. तेव्हा आता मकरंद विचारतो की अगं पण काय झालं ते तरी सांग. तेव्हा जानकी बाजूला जाऊन उभी राहते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आपली बॅग भरतो कारण त्याला हे घर कायमचं सोडून जायचे असते. आता सुमित्रा तेथे येते. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, अरे ऋषिकेश कुठे निघालास? प्लीज तू असं जे काही आहे ते सोडून दे. नानांचा राग मनावर घेऊ नको. ते रागावून बोलले, अरे तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस आणि हे बघ अरे माझं ऐक, हे घर सोडू नकोस. मित्र म्हणते की अरे हे बघ, अरे तू त्यांचं कशाला इतकं मनावर घेते? ते वडील आहेत तुझे, इतकं मनावर घेऊ नको. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही आई, आज मात्र माझे वडील नाही तर नाना मला बोललेत. आज नानासाहेब बोललेले आहे आणि ते सुद्धा काळजामध्ये रुतणार. त्यामुळे काही नाही आई, मी आता इथे नाही थांबणार. म्हणून ऋषिकेश आता आपली बॅग भरत असतो. म्हणते की प्लीज, अरे ऋषिकेश माझं ऐकून घे. तर आता ऋषिकेश ऐकायला तयार नसतो आणि मला आता घरात राहून नाही तर बाहेर राहून काहीतरी करून दाखवायचं आहे. तर आता सुमित्रा अगदी जीव तोडून सांगत असते की ऋषिकेश, अरे तू आता हे सगळं काही घरी राहून सुद्धा करू शकतो, त्यासाठी घर सोडण्याची काय गरज आहे? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही आई, आता किती काही झाले तरी माझी वाट आहे ना ती मला निवडावी लागेलच. प्लीज तू आई समजून घे. तेव्हा आता सुमित्रा बिचारी रडत असते आणि सुमित्रा रडत म्हणते की तुमच्या मुलांचं बरं आहे कारण तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही लगेच आता वेगळं अगदी वाटणी घेऊ शकता. अरे पण आईचं काय? आईचा विचार कोणीही करत नाही. म्हणून सुमित्रा आता खूप रडत असते. ऋषिकेशला आता आईबद्दल खूप अशी माया असते आणि तो रडत असतो. सुमित्रा रडतच खाली बसते आणि म्हणते की आईने फक्त वाट बघायची आणि मुलाच्या येण्याची वाट बघतच राहायचं.
मुलाची काळजी करायची। एवढंच ना, आता ऋषिकेशचे डोळे भरून येतात। तेव्हा आता ऋषिकेश आईजवळ बसतो आणि म्हणतो की आई हे बघ, तू रडू नकोस, प्लीज शांत हो बरं। आणि हे बघ आई, मला जाऊन दे, मी स्वतःची काळजी घेईन, मला काही होणार नाही। आणि हे बघ आई, नानांनी मला जे चॅलेंज दिलेलं आहे तर ते चॅलेंज मी पूर्ण करून दाखवणारच। आणि हे बघ आई, मी त्यांच्यासारखी मेहनत करू शकतो, हे सगळं काही अगदी करून दाखवू शकतो, मला सुद्धा त्यांच्यासारखं नाव कमवायचं आहे तर सर्व त्यांना दाखवून द्यायचे आहे। आज मात्र नानांना माझी लाज वाटते, परंतु एक दिवस मात्र ते अभिमानाने सांगतील की मी त्यांचा मुलगा आहे तर। आणि हे बघ आई, तुझा तर माझ्यावर विश्वास आहे ना? सुमित्रा रडतच म्हणते की हो ऋषिकेश, माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे। तर आता ऋषिकेश म्हणतो की बास मग आई, आणि सुमित्राच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसतो आणि म्हणतो की हे बघ आई, आता मला नानांचा विश्वास कमवायचा आहे। तेव्हा सुमित्रा रडत असते तर ऋषिकेश परत म्हणतो की आई हे बघ, आज मी जातोय, परंतु तू मला अगदी हसून आणि आनंदाने बाय करशील का? प्लीज आई, मला जाऊन दे। आणि आता ऋषिकेश लगेच आपल्या बॅगची चेन लावतो आणि काही न बोलता लगेच अगदी तेथून निघून जातो। सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेश, अरे नको जाऊ प्लीज, परंतु ऋषिकेश न ऐकता लगेच बाहेर येतो। सुमित्रा धावतच त्याच्या मागे आलेली असते, परंतु नाना तेथेच उभे असतात। आता ऋषिकेश खाली आल्यानंतर आता नाना लगेच रागाने आपली मान लगेच ओळवतात आणि ऋषिकेशकडे ते डोंकून सुद्धा पाहत नाही। आता ऋषिकेश जायला निघतो तर सुमित्रा आणि सारंग लगेच ऋषिकेशला आडवे होतात, त्याला अडवतात आणि म्हणतात की दादा हे बघ, तू जाऊ नकोस। सारंग खूप रडत असतो की अरे प्लीज दादा, माझं ऐक ना, अरे नको जाऊस, मी एकटा पडेल या घरामध्ये प्लीज। म्हणून आता दोघेही खूप विनवण्या करतात। आता ऋषिकेश सारंगला म्हणतो की हे बघ, सौमित्र तुझ्या सोबत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ तू त्याच्या सोबत घालव। काही जरी तुला बोलायचं असेल तर तू मात्र सौमित्रशी बोल, कारण कसे आहे की आता मात्र तू माझ्यासारखा वाया जाणार नाही, तू अगदी त्याच्यासारखा छान होशील, असे आता ऋषिकेश नानांकडे पाहत बोलत असतो। माझ्यासारखा वाया तू जाऊ नकोस, मी तर म्हणेल की सौमित्र सारखा हो सारंग। अरे माझे विचार, माझे संस्कार, माझं वागणं आणि बोलणं हळूहळू सगळं काही विसरून जा। तेव्हा आता सारंग खूप रडतच म्हणतो की नाही दादा, प्लीज तू असं बोलू नकोस, अरे मला माहिती आहे ना, तू खूप चांगला माणूस आहे, मला तुझ्यासारखंच व्हायचं आहे आणि दादा मला तुझ्या सोबतच राहायचं आहे तर। सौमित्र म्हणतो की हे बघ अरे दादा, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नानांना दिलेला शब्द तू नक्की पूर्ण करशील। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो नक्की पूर्ण करणार, शेवटी रणदिव्यांचंच रक्त माझ्या अंगात आहे तर नानांनी दिलेलं चॅलेंज मी पूर्ण करणार म्हणजे करणारच। नाना अगदी ढोंकून सुद्धा ऋषिकेशकडे पाहत नाही, इतके ते भडकलेले। ऋषिकेश नानांच्या जवळ येतो आणि नानांना म्हणतो की नाना काळजी घ्या। आता नानांचे डोळे भरून येतात। ऋषिकेश आता घर सोडून जातो हे ऐकून नानांना सुद्धा आता खूप असं वाईट वाटतं, परंतु शेवटी हा नानांचाच निर्णय असतो आणि एका शेवटी बापाचं सुद्धा काळीज असते। नानांचे डोळे भरतात, पण नाना आता ऋषिकेशकडे वळून सुद्धा पाहत नाही। आता मात्र ऋषिकेश आईजवळ येतो आणि जातो आई मी असं म्हणतो। त्यावर आता सुमित्रा म्हणते की अरे जातो नाही, अरे येतो असं म्हणायचं असतं बाळा। आता ऋषिकेश उमऱ्याच्या बाहेर पाय टाकतो आणि आपले सॉक्स पायात घालत असतो। आणि तेवढ्याच सारंग धावतच आता ऋषिकेश जवळ येतो आणि ऋषिकेशला म्हणतो की हे बघ दादा, प्लीज तू जाऊ नकोस, अरे प्लीज थांब। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग, शिक्षा मला झालेली आहे, तू माझ्यासोबत येऊ नकोस आणि नानांनी जे चॅलेंज दिलेलं आहे तर ते चॅलेंज मला पूर्ण करायचं आहे तर। सारंग खूप रडतच म्हणतो की अरे दादा प्लीज मला तुझ्या सोबत येऊन दे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग, अरे तू माझं इतकं सुद्धा नाही ऐकणार का? सारंग लगेच आता ऋषिकेशला घट्ट असे मिठी मारून खूप असा रडतो। सौमित्र सुद्धा आता खूप रडत असतो। आता ऋषिकेश त्यांना दोघांनाही घट्ट मिठी मारतो आणि काळजी घ्या असं दोघांना म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवतो आणि आता ऋषिकेश तिथून निघून जातो। नाना सुद्धा आता आपल्या डोळ्यातील पाणी पुसतात आणि रूम मध्ये निघून जातात। त्यानंतर आता इकडे जानकी आणि मकरंद बाहेर रिक्षाच्या उभे असतात। तेव्हा आता तो माणूस जानकीला म्हणतो की हे बघा, अहो मॅडम झालं गेलं विसरून जा, अहो चपलेने मार खाल्ल्यानंतर माझं डोकं ठिकाण्यावर आले, त्यामुळे मला माफ करा, असं नाही होणार पुन्हा। तेव्हा आता मकरंद जानकीला विचारतो की असं नाही होणार पुन्हा म्हणजे काय? त्यावर आता जानकी म्हणते की मकरंद जाऊन दे, आपण दुसरी रिक्षा बघूयात। तेव्हा लगेच आता मकरंद म्हणतो की हे बघ जानकी, तू मला सांग बरं, याने काय केलेलं आहे? तेव्हा आता जानकी म्हणते की ज्याने माझी छेड काढली हा तर तोच रिक्षावाला आहे आणि त्याच वेळेस तेथे ऋषिकेश आला आणि मला असं वाटलं होतं की तो त्याला मारेल, परंतु त्याने माझ्यातील आत्मविश्वास जागा केला। तेव्हा मात्र आता जानकी घडलेला सर्व प्रकार सांगते आणि चप्पल घेऊन याला कितकं मारलेलं आहे असं सांगते। तर मकरंद आता खूपच भडकतो। मकरंद इतका रागावतो, लगेच आता त्या रिक्षावाल्याची गचंडी धरतो आणि त्याला बाहेर काढून खूप असा मारत असतो, तुझी हिंमतच कशी झाली? तेव्हा आता जानकी ही मकरंदला अडवण्याचा खूप प्रयत्न करते,
मकरंद काही ऐकायला तयारच नसतो. मकरंद आता समोरचा दगड आहे तर तो उचलतो. आता हा रिक्षावाला खाली पडलेला असतो. आता मात्र मकरंद दगड घेऊन त्याच्या अंगावर म्हणजे टाकणार. तोच लगेच आता हा रिक्षावाला जानकीला हात जोडतो आणि अगदी वाचवायला सांगतो. तेव्हा आता तो दगड टाकणार, तो जानकी पुढे येते आणि जानकी आडवी होऊन मकरंद असे जोरात ओरडते. जानकी म्हणते की मकरंद तू काय करतोस? अरे तू त्याला मारून टाकशील. अरे मकरंद काय करतोस तू? अरे तेव्हा आता मकरंद हा जागेवर येतो आणि तो हातातील दगड फेकून देतो. हा रिक्षावाला मात्र जानकीचे पाय धरतो आणि म्हणतो की हे बघा मॅडम मला माफ करा, मी कधीही परत असं नाही करणार. तर तेव्हा मात्र आता जानकी त्याला जायला सांगते. तर आता तो माणूस घाबरतच निघून जातो, अगदी धावतच. तेव्हा आता जानकी मकरंदला म्हणते की मकरंद अरे तू काय करतोस? ठिकाण्यावर आहे का? त्या माणसाचा तू जीव घेतला असता. अरे नक्की झाले काय तुला? तू चल बरं इथून. म्हणून जानकी त्याला अगदी तेथून घेऊन जात असते. आता दुसऱ्या रिक्षाला आवाज देते आणि आता रिक्षामध्ये बसून जानकी आणि मकरंद तेथे जायचं आहे तर तेथे निघून जातात. त्यानंतर आता इकडे सुमित्रा ऋषिकेश साठी खूप रडत असते. नाना आता खुर्चीवर बसून त्यांना सुद्धा खूप टेन्शन येते. आता ऋषिकेशच्या आठवणी त्यांना आठवत असतात. सुमित्रा रडतच म्हणते की तुम्ही माझ्या ऋषिकेशला घराच्या बाहेर काढलं हे मला अजिबात आवडलेलं नाही. तर त्यावर आता नाना सुद्धा ओरडतात की मी काय करायला हवं होतं? सांग ना सुमित्रा, तूच सांग आता मी काय करायला हवं होतं. आणि हे बघ सुमित्रा, अगं आता त्याला त्याची चिंता करून दे. बाहेर पडल्याशिवाय आणि पोटाला अगदी पीळ बसल्याशिवाय त्याला काही अगदी अक्कल येणार नाही. तर पोटातील भूक मात्र भल्या भल्यांचं डोकंही ठिकाणावर आणत असते. तर सुमित्रा म्हणते की हे बघा अहो अशाने काय होईल? तर तो ऋषिकेश तुमचा आणखीनच रागराग करेल. नाना आता चिडून म्हणतात की करून दे, त्याला जे करायचं असेल ते करून दे. अगं त्याच्या भल्यासाठीच मी रागावतो आणि त्याने आयुष्यामध्ये सुधरावं हीच माझी इच्छा आहे. तर त्यासाठी मात्र त्याने आयुष्यभर माझा राग केला तरी सुद्धा मला चालेल सुमित्रा. तर सुमित्रा रडतच म्हणते की अहो पण मला हे सर्व नाही चालणार. मुलगा आणि बाप एकमेकांशी बोलत नाही हे मला नाही चालणार. आणि हे बघा या घराला काय अर्थ आहे? माझं कुटुंब मात्र गुण्या गोविंदाने एकत्र राहायला हवं अशीच माझी इच्छा आहे. अहो तुम्ही तर म्हणतात की तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे. मग आता तो कुठे राहील, कसा राहील याचा विचार तुम्ही केलास का? नाना सुद्धा आता ओरडतात. नाना म्हणतात की सुमित्रा अगं आपण आपल्या पोरांना आयुष्यभर पुरणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यभर जर तू त्याला पदराखाली तुझ्या ठेवलं तर मात्र तो कधीही सुधारणार नाही. त्याला सुद्धा आता त्याची काहीतरी वाट आहे तर ती शोधून दे. जर आयुष्यभर तू त्याला गोंजरत राहिली तर मात्र तो स्वतःच्या पायावर कधीही उभं राहू शकणार. म्हणून नाना आज जायला निघतात. तर सुमित्रा डोक्याला हात लावत म्हणते की धन्य आहे तुमची, आपल्या मुलाने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही त्याला घराच्या बाहेर काढतात. तर ही कोणती वागण्याची पद्धत झाली तुमची? तर नाना म्हणतात की अगं सुमित्रा, पक्षी सुद्धा आता वेळ झाल्यानंतर आपल्या पिल्लांना घराच्या त्या घरट्याच्या बाहेर ढकलून देतात. का ते असं करतात? त्यांना उडता यावं, त्यांच्या पंखामध्ये बळ यावं यासाठीच ना. आणि हे बघ ऋषिकेशच्या बाबतीत मी तेच केलेलं आहे आणि तू सुद्धा तेच कर. तर आणि हे बघा या सगळ्यामध्ये जर माझ्या ऋषिकेशला काही झाले तर मात्र मी कधीही तुम्हाला माफ नाही करू शकणार. तेव्हा आता नाना खूपच चिडतात. नाना म्हणतात की हे बघा त्याचं नशीब आहे ना, ते त्याला जेथे न्यायचं आहे तेथे नेईल, तू कशाला इतकं टेन्शन घेतेस? तेव्हा आता सुमित्रा ऐकायला तयार नसते. सुमित्रा म्हणते की हे बघा जर ऋषिकेशला काही झाले तर मी तुम्हाला कधीही माफ नाही करू शकणार. नाना मात्र काही ऐकून घ्यायला तयार नसतात. परंतु आता सुमित्रा म्हणते की ह्यांनी जरी काही ऐकलं नाही तर मात्र मी माझ्या ऋषिकेशसाठी काही करायला तयार आहे. तर आता मी उपास तापास करेल परंतु माझ्या ऋषिकेशने घरी यावे यासाठी मी काही करून आता शेवटी ऋषिकेशला घरी आणेलच. आता फक्त माझ्याकडे एक असा उपाय आहे की वामन शास्त्रींना भेटणं. आता वामन शास्त्रीच मला काहीतरी सांगू शकतात आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तेच मला आता मार्गदर्शन करून घेतील. नक्की आता सुमित्रा त्यांना भेटवायचं ठरवते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तर ऋषिकेश मात्र जानकीच्या चाळीमध्ये राहते तर त्याच चाळीमध्ये राहायला येतो. आता मात्र जानकी ही दोऱ्याचं बंडल घेऊन काहीतरी विणत असते. तिचा आता दोरा आहे तर तो निष्ठून मात्र बंडल खाली पायरीवरून खाली येतो. आता ऋषिकेश त्याच वेळेस तेथे येतो आणि तो सुद्धा तो दोऱ्याचा बंडल उचलायला जातो आणि जानकी सुद्धा दोघे आता बरोबर खाली वागतात आणि बरोबर आता वर डोकं करायला जातात. तर दोघांची धडक एकमेकांच्या डोक्याला होते. आता दोघेही डोक्याला हात लावतात आणि जोरात आई आई ग असे करत असतात. तेव्हा जानकी ऋषिकेशला पाहते आणि म्हणते की काय तू?
तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू, तर जानकी म्हणते की तू माझ्या चाळीत काय करतोस. तेव्हा ऋषिकेश आपला हात पुढे करतो आणि जानकीला म्हणतो की आजपासून मी तुझा असणार आहे सक्का शेजारी. तेव्हा जानकी आता त्याचा हात धरायला जाते आणि म्हणते की सक्का शेजारी की पक्का वैरी म्हणून जोरात चिमटा काढते. तेव्हा आता ऋषिकेश आपल्या रूम मध्ये येतो, परंतु तेथे खूप काही पसारा असतो. आता मात्र ऋषिकेश स्वतःला म्हणतो की ऋषिकेश रणदिवे, आता मात्र मोठ्या तोऱ्यात तुम्ही घर सोडून आला होता, त्यामुळे हातामध्ये झाडू घ्या आणि कामाला लागा. म्हणून ऋषिकेश आता लगेच कामाला लागतो आणि घराची पूर्णपणे साफसफाई करतो. तो काही कचरा आहे तर तो मात्र जानकीने काढलेल्या रांगोळीवर फेकतो. जानकी मात्र रांगोळी जवळच उभी असते. जानकीच्या आता हातावर मात्र तो केर आहे तर तो येऊन पडलेला असतो. ती आता रांगोळीच काढत असते. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.